धार्मिक तथागत भगवान गौतम बुद्ध, धम्मनायक सम्राट अशोक, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना आज भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीनं सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांची 113वी जयंती या ठिकाणी जयंती निमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। तर सर्वप्रथम भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय अध्यक्ष प्रज्ञा सूर्यांचे एकमेव सुपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या 113व्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन आणि आपल्या सर्वांना या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। भारतीय बौद्ध महासभेच्या विद्यमान संरक्षिका मीराताई आंबेडकर यांच्या सतत 45 वर्षापर्यंत चाललेल्या भारतीय बौद्ध महासभेच्या प्रचार आणि प्रसार या कार्याकरता त्यांच्या कार्याला पंचांग प्रणाम। भारतीय बौद्ध महासभेचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय भीमरावसाहेब आंबेडकर यांच्याही 24 राज्यात झंझावती कार्याला त्रिवार वंदन। भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्याही कार्याला त्रिवार वंदन सप्रेम जय भीम। आज सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या या जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे। कोणताही कार्यक्रम म्हटला की त्या कार्यक्रम भारतीय बौद्ध महासभेच्या आणि जिल्हा पदाधिकारी आणि सार्वजनिक सिद्धार्थ वाचनाच्या कोषाध्यक्षा पुष्पाताई बोरकर या आजच्या या सभेचं अध्यक्षस्थान स्वीकारते अशी मी त्यांना विनंती करतो। अतिथी म्हणून भारतीय बौद्ध महासभेच्या महिला शाखेच्या कोषाध्यक्षा मालतीताई मेश्राम ह्या सुद्धा या धम्ममंचावर विराजमान होती। तसेच दुसऱ्या अतिथी म्हणून भारतीय बौद्ध महासभा महानगरच्या महिला शाखेच्या अध्यक्षा प्रमिलाताई शेंडे ह्या सुद्धा या धम्ममंचावर विराजमान होती। भारतीय बौद्ध महासभा महिला शाखेच्या जिल्हा संरक्षण विभागाच्या राजकन्या ताईराव ह्या सुद्धा या धम्ममंचावर विराजमान होतील अशी मी त्यांना विनंती करतो। धम्ममंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं
संघं शरणं गच्छामि तत्यंपि धम्मं शरणं गच्छामि तत्यंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वीरमणि सिक्खापदं समाधियामि अदिन्नदाना। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आर.के. भटकर युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आपण पाहतात आर.के. भटकर युट्यूब चॅनल। असेच आमचे व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आणि त्यांचा आपण वाढदिवस साजरा करतो आहोत त्या पुष्पाताई बोरकर यांच्याविषयी शुभेच्छापर मनोगत व्यक्त करण्याकरता मी भारतीय बौद्ध महासभा महानगर शाखेच्या अध्यक्षा प्रमिलाताई शेंडे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला शांतीचा, करुणेचा, मैत्रीचा, दुःखमुक्तीचा संदेश देणारे तथा अंधश्रद्धा आणि कर्मकांड यांना जुगारून विज्ञाननिष्ठ धम्म जगाला देणारे तथागत गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार, आमचे उद्धारकर्ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई आणि आज ज्यांची जयंती आपण साजरी करत आहोत असे प्रज्ञा सूर्याचे सुपुत्र सूर्यपुत्र यशवंतराव उर्फ भैयासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना माझे विनम्र अभिवादन। आज दुग्ध शर्करा योग असा सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम आणि पुष्पाताई बोरकर यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम आणि या दोन्ही कार्यक्रमाच्या अध्यक्ष आदरणीय पुष्पाताई बोरकर, प्रमुख अतिथी म्हणून राजकन्याताई राऊत, मालतीताई मेश्राम तथा आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय बोरकर सर, जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, बडणाऱ्या सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी यांना सप्रेम जय भीम। आज सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांची 113वी जयंती आपण इथे साजरी करत आहोत। नयन भाऊंनी म्हटल्याप्रमाणे भैयासाहेब नाही तर आपल्याच लोकांकडून दास्यत्वाचे पाश तोडून ज्यांनी बुद्धत्वाचे ज्ञान दिले, दास्यत्वाचे पाश तोडून ज्यांनी बुद्धत्वाचे दान दिले, ओठ शिवलेल्यांना बुद्धम शरणम गान दिले आणि अंगठे छाटलेल्यांना शिक्षणाचे भान दिले आणि माणूसपण हरवल्यांना माणुसकीचे भान दिले अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांची आज जयंती। बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 ला महापरिनिर्वाण झाल्यानंतर नुकतंच बौद्ध धर्माची दीक्षा देण्यात आली होती आणि बाबासाहेब आपल्याला सोडून गेले अशा वातावरणामध्ये जनता भयभीत झाली होती आणि त्यांना भयमुक्त करण्याचं काम भैयासाहेब आंबेडकरांनी केलं। तेव्हा आपल्या बौद्ध लोकांना असं वाटत होतं की आता आमचा नेता गेला, आता आमचा वाली कोण, आम्ही आता काय करावं। आणि अशा परिस्थितीमध्ये भैयासाहेब आंबेडकरांनी भारतीय बौद्ध महासभेची धुरा सांभाळून त्यांचा कार्यरथ पुढे नेण्याचं काम अगदी सचोटीने केलं। कारण ते प्रज्ञा सूर्याचे सूर्यपुत्र होते आणि जो माणूस सिंहासारखा होता, प्रज्ञा सूर्य होता, भारतीय संविधानाचा शिल्पकार होता, त्यांचा तो मुलगा तो कसा मागे राहील। आणि म्हणून त्यांच्यामध्ये प्रचंड असा आत्मविश्वास होता, अगाध अशी इच्छाशक्ती होती आणि स्वाभिमान होता। आणि अशा या स्वाभिमानी सूर्यपुत्राने
भारतीय बौद्ध महासभेची धुरा सांभाळली. परंतु एवढ्यावरच ते झालं नाही, तर ज्यावेळेस बाबासाहेबांचं परिनिर्वाण झालं त्यावेळेस आपल्याच काही लोकांनी भारतीय बौद्ध महासभेचं अध्यक्षपद हे यशवंतराव भीमराव आंबेडकरांना मिळू नये यासाठी सुद्धा प्रयत्न केले होते. हे अध्यक्षपद दुसऱ्याच एखाद्या व्यक्तीला द्यावं यासाठी त्यांनी हालचाली सुरू केल्या होत्या. जवी पवार म्हणतात की माझ्याकडे माईसाहेब आंबेडकर यांच्या नावाची मागणी आली होती. आपल्या सर्वांना माहित आहे त्या काळामध्ये माईसाहेब आणि यशवंतराव यांचं सुद्धा फारसं पटत नव्हतं. हे नाकारून चालणार नाही. आणि यांचंच एक उदाहरण म्हणून ज्या वेळेस राजगृह भैयासाहेबांना पाहिजे होतं त्या राजगृहाच्या वेळी माईसाहेब आंबेडकरांना आपल्याच लोकांनी कान भरले आणि माईसाहेबांना सांगितलं की भैयासाहेबांना जर राजगृहामध्ये आणायचं असेल, राजगृह जर त्यांना पाहिजे असेल तर त्यांनी राजगृहामधला जो अर्धा निधी आहे त्यांची एकंदर आपण किंमत लावूया आणि तो अर्धा निधी भैयासाहेब आंबेडकरांनी जर भरला तरच ते राजगृहामध्ये राहू शकतील, अन्यथा नाही. आणि त्या काळातली किंमत होती, एकूण किंमत होती 3,60,000 आणि त्यातला अर्धा निधी म्हणजे 1,80,000. 1,80,000 निधी भैयासाहेबांना भरायला लावला आणि त्यावेळेस भैयासाहेबांकडे फक्त 1.5 लाख रुपये होते. 30,000 रुपये कमी पडत होते. तेव्हा भैयासाहेबांनी 30,000साठी जी बाबासाहेबांनीच संस्था स्थापन केली होती, पीपल एज्युकेशन सोसायटी या नावाच्या संस्थेकडे कर्जासाठी अर्ज केला. परंतु बाबासाहेबांची संस्था बाबासाहेबांच्याच सुपुत्राला ते कर्ज नाकारते आणि त्यांना ते कर्ज देत नाही. तेव्हा मात्र भैयासाहेबांनी तो निधी तर जमवला, परंतु एक इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, जे त्यांच्या घरची संस्था होती त्या संस्थेने सुद्धा त्यांना कर्ज नाकारलेलं होतं. तरीही भैयासाहेबांनी तो राग मनात न ठेवता जेव्हा हीरक महोत्सवाच्या निमित्ताने त्यांच्याकडे निधी जमा झाला तो निधी मात्र त्यांनी संस्थेलाच दान केला. असे हे सूर्यपुत्र अष्टपैलू असं हे व्यक्तिमत्व होतं. त्या काळी शासनाने राहित्याचं घर आणि कसेलक्याची जमीन असं काढलेलं होतं. राहित्याचं घर आणि कसेलक्याची जमीन यासाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी सरकारला प्रतिप्रश्न केला की नसेल त्याचं काय, कसेल त्याची जमीन बरोबर आहे पण ज्यांच्याकडे जमीनच नाही त्यांचं काय. तर तेव्हा मात्र भैयासाहेबांनी हाच धागा पकडला आणि त्यांनी भूमिहीनांचा सत्याग्रह 1959 मध्ये घडवून आणला आणि त्या भूमिहीनांच्या सत्याग्रहाला 3.5 लाख लोकांनी प्रचंड असा प्रतिसाद दिला. शिस्तबद्ध रीतीने ते आंदोलन झालं. प्रत्येक तुरुंग भरून गेला होता. दररोज कार्यकर्ते लोक सरकारी कार्यालयावर हल्ला करत होते आणि ते सगळे स्वतःहून जेलमध्ये जात होते. अशा रीतीने हे सामाजिक चळवळ सुद्धा भैयासाहेब आंबेडकरांनी पुढे नेली. त्यानंतर आपल्याला माहित आहे की चैत्यभूमीचे शिल्पकार खरोखर भैयासाहेब आंबेडकरच आहेत. आतापर्यंत दहाट सर आणि नयनभाऊ मुंडे यांनी सांगितलं आपल्याला की चैत्यभूमीसाठी त्यांनी बीएमसी कडे अर्ज केला होता 40x40 जागेचा, परंतु बीएमसीने त्यांना फक्त 8x8 जागा मंजूर केली. आणि या 8x8 जागा जेव्हा मंजूर केली तेव्हा भैयासाहेबांनी त्यांना ठणकावून सांगितलं की मी मागणी केलेल्या जागेपेक्षा 1 इंचही कमी जागा मी घेणार नाही. आणि मग मात्र बीएमसीला ती जागा त्यांना देणं भाग पडलं. अशा तऱ्हेने त्यांनी बरेच असं कार्य केलेलं आहे, परंतु त्यांची माहिती एकसंध नसल्यामुळे ती प्रकाशित झाली नाही. नंतर मात्र जवी पवार यांनी जे जे भैयासाहेबांच्या संपर्कात लोक आले त्यांच्याकडून ही माहिती गोळा केली आणि ती पुस्तक रूपाने प्रकाशित केली. अशा तऱ्हेने दीक्षाभूमी सुद्धा आपल्याला माहित आहे. दीक्षाभूमीमध्ये भैयासाहेबांचं नाव कोणी घेत नाही, परंतु दीक्षाभूमीची जागा सुद्धा त्यावेळेस भैयासाहेब आंबेडकरांनी 14 एकर जागा
जागा मुख्यमंत्र्याकडून मंजूर करून घेतली होती आणि त्या जागेवर बौद्ध धर्माचं विद्यापीठ व्हावं यासाठी त्यांनी महत्प्रयास केला, परंतु बांधकाम समितीने अनधिकृतपणे त्या जागेवर कब्जा केला आणि बाबासाहेबांना बाजूला सारलं. म्हणजे चैत्यभूमीचेच नाही तर दीक्षाभूमीचे शिल्पकार सुद्धा भैयासाहेबच होते असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. भैयासाहेब हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं, कारण जो प्रज्ञासूर्याचा सुपुत्र आहे तो मागे राहूच शकत नाही. ते खूप चांगले होते, परंतु लोकांनी त्यांना बदनाम